HT न्यूज इंडिया, सच के साथ। सिंधी रेल्वे पोलीस प्रकरणाला नवे वळण, निष्पाप शेतकरी की अवैध दारू व्यावसायिक, वादग्रस्त वृत्तांकनावर संपादकाविरुद्ध गुन्हा। सिंधी रेल्वे पोलीस ठाण्याच्या काही कर्मचाऱ्यांवर लावण्यात आलेल्या गंभीर आरोपांमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणाला आता नवे वळण लागले आहे। एका स्थानिक हिंदू जागर या वृत्तपत्रामध्ये पोलीस कर्मचारी धनराज सयाम आणि समीर आगे यांच्यावर रिश्वत घेऊन एका निष्पाप अल्पभूधारक शेतकऱ्याला अवैध दारूच्या खोट्या प्रकरणात अडकवल्याचा आरोप करण्यात आला होता। संबंधित बातमीमध्ये शाहरुख इस्माईल पठाण याला पीडित म्हणून सादर करण्यात आले होते। मात्र या प्रकरणात सूत्रांकडून समोर आलेल्या माहितीनुसार चित्र काहीसे वेगळे असल्याचे दिसून येत आहे। शाहरुख पठाण याच्यावर अवैध दारू विक्री व वाहतुकीसंदर्भात अनेक गुन्हे यापूर्वीपासून नोंद असल्याचे सांगितले जात आहे। स्थानिक पातळीवर तो अवैध दारू व्यवसायाशी संबंधित असल्याची चर्चा असून त्याच्या कुटुंबातील सदस्यांचाही या व्यवसायात सहभाग असल्याची माहिती मिळत आहे। याशिवाय काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी अवैध दारू विरोधात कारवाई करत असताना शाहरुख पठाण याने ऑन ड्युटी पोलीस कर्मचाऱ्यावर हात उचलल्याचा प्रकार घडल्याची माहिती पुढे आली आहे। त्यामुळे निष्पाप शेतकरी म्हणून त्याची केलेली मांडणी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे। या पार्श्वभूमीवर एका संशयित अवैध दारू व्यावसायिकाला सहानुभूती मिळवून देण्यासाठी पोलिसांवर गंभीर आरोप लावले गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे। यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला असल्याची चर्चा रंगली आहे। असे संबंधित वृत्तपत्रामध्ये वापरण्यात आलेली भाषा आणि आरोपांची मांडणी ही आक्षेपार्ह व एकतर्फी असल्याचा आरोपही होत आहे। दरम्यान सतत वादग्रस्त आणि आक्षेपार्ह स्वरूपाच्या बातम्या प्रकाशित झाल्यानंतर सिंधी रेल्वे पोलीस ठाण्यात हिंदू जागर या वृत्तपत्राचे संपादक रोशन बोडवे ठाकूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाईमुळे पत्रकारिता क्षेत्रातही चर्चा सुरू झाली असून माध्यमांच्या जबाबदारीबाबत प्रश्न उपस्थित होत आहे। संपूर्ण प्रकरणामुळे सत्य काय आहे, आरोप कितपत खरे आणि कोणाची बाजू योग्य याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी व्हावी तसेच दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज इंडिया।